तर नमस्कार दादा. नमस्कार. एवन जोडी तुमची आज गुलाल झालाय तर कसं वाटतंय? काय ना आनंद, दोन्ही मालक आनंदी आहेत. दोन्ही नंदीचा गुलाल बघून आमच्या सगळ्या मेहनत करणाऱ्या पोरांच्या मात्याला गुलाल बघून आम्ही सगळे आनंदी आहेत. आज एवढं नाव होतं एवन जोडीचं, त्याच्याबद्दल काय बोलणार? काय नाही बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, गर्व करून उपयोग नाही. हा मातीतला खेळ आहे, मातीतलाच राहायला पाहिजे. संबंध करून सगळ्यांशी खेळ खेळला पाहिजे, आनंदाचा खेळ खेळला पाहिजे आणि मैत्रीचा खेळ खेळला पाहिजे. संबंध टिकून ठेवून खेळ खेळला पाहिजे. हा तर सुनील शेठ यांना आपण बघतोय, तर ते भाऊक कशामुळे होतात, त्याच्या मागचं कारण काय आहे? बघा, कसा असतो, एकत्र बसणं, एकत्र उठणं, एकत्र राहणं आणि ज्या नंदीवरती आपलं नाव प्रसिद्ध होणं आणि त्याच नंदीच्या विरोधामध्ये मैदानामध्ये कुठेतरी चुकीची भावना घेऊन येणं, तर कुठेतरी माणसाच्या मनामध्ये ती चुकीची गोष्ट करते. त्याच्यामुळे ते मागच मला पहिल्यांदा मी सुनील शेठला एवढं मेहनत करून मी रागामध्ये बघितलं, कारण की ज्या ज्या वेळेला शर्ती होतात त्या वेळेला सुनील शेठ एकदम फ्री माइंडेड असतात, पण आजच्या शर्तीला एकदम रागात आणि याच्यात होते. मी सुनील शेठला विचारलं, पण शेठ काय, त्यांच्या जिद्दीची शर्त होती असं मला वाटतं. पण मी सुनील शेठला सांगितलं होतं, कुठेच आपली दोन्ही नंदी आपण नाराज करणार नाही. जिथं मालकांच्या इद्दीचा प्रश्न लागेल तिथं आपली नंदी आपल्याला कधीच मान खाली घालून देणार नाही, एवढं मी सांगेन. तर दादा, इटाड्याचं मैदान आपण बघतोय, तर तिथे पण आपल्याला एवन जोडी पळताना दिसेल. 100% भुंगा सैराट तिथे पळताना जोडी आणि एक चांगला इतिहास पण घडवतील. काल पण शर्यती होत्या आणि आज पण होत्या, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आयोजकांचं मी अभिनंदन करेन. सुंदर असं आयोजन केलं होतं आणि सगळ्या गाडा मालकांचा विचार करून तुम्ही आयोजन केलं होतं. याच्यापुढे पण आयोजन असंच करा, कारण की याच्यामध्ये गाडा मालक सगळे खुश आहेत. तर समोरची पण गाडी तेवढीच चांगली होती आणि आपली तर एवन जोडी तर आहेत. तर कसं काय मनात होतं जेव्हा? काय नाही, आनंदाचा खेळ हा आणि नेत्रीपूर्ण लढत झाली. ती पण गाडी पळणारीच होती आणि ही पण गाडी पळणारी होती. शेवटी जो जास्त पळेल त्याच्या पाठीवरती गुलाल पडेल आणि 100% भुंगा आणि सैराट जास्त पळून विजय घेतला त्यांनी. तर आता मित्र वगैरे आपले आहेत, तर त्यांच्याबद्दल काय बोलाल, जो सपोर्ट भेटतो तुम्हाला? सगळ्या मित्रांचा आशीर्वाद आहे, सगळे मित्रांची साथ आहे, म्हणून या गोष्टीला यश आहे. त्याच्यामुळे मी सर्व माझे जेवढे मित्रमंडळी आहेत, जेवढे माझे ग्रुप आहेत, सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि मनापासून तुमचं धन्यवाद करेल. भुंगा आणि सैराटवरती असंच प्रेम करा, हे तुम्हाला कधीच बिनबुडाला जाऊन देणार नाही. तर शुभेच्छा देतो दादा तुम्हाला पण, आणि धन्यवाद. जोडी असेच आपलं नाव करू द्या आणि तुमचंही नाव करू द्या आणि बैलगाडा क्षेत्र हे कुठेतरी अजून नाव होऊ द्या. 100%. धन्यवाद. तिथे शेटनी मला फोन केला, असा फोन आहे, तुम्ही बोलू तुमच्या गाडी जमव. मी दादाशी बात केली फक्त, तर बरं असा फोन आले, तर दादा बोलतो गाडी जमव, तुम्ही गाडी केलो आणि त्याच्यामुळे आम्ही अड्ड्यामध्ये गेलो आणि ती लोक बोलायला लागली का भुंगाला पळून देणार नाही आम्ही, का तर भुंगा मेरवणमध्ये पळाला, त्याच्यामुळे ती गाडी कॅन्सल झाली. बरोबर, म्हणजे याच्या आधी पण ती गाडी जमली, गाडी बॅनरवर जमली होती खिडकालीच्या पाठी. पण सांगून खेळ होतोय ना आपल्या मुंबईला, सांगून केलं होतं, मैत्रीपूर्ण शरीर ही मैत्रीपूर्ण झाली. का तर उसटणीवाले ते दादा आहेत, ते आता येऊन हातबीत मिळून गेले दादाला, मला पण आवाज दिला. त्याच्यामुळे काय मुंबईचा केलंय, मैत्रीचा केलंय. बरोबर. आता शिवादादा आणि तुमचं तर खूप चांगलं संबंध होतं, पण आज गाडी पण झाली, उद्या पायऱ्यात पण पळाल, काय बोल? ते तर आहेत ना, आता हे खेळ मुंबईचा खेळ आहे, त्यांची इच्छा होती, ती केली इच्छा पूर्ण. बरोबर. आता आम्ही पूर्वीपासून बाहेर घेत आलेलो आहे तुमच्या सुनील, कुठेतरी पहिला प्राधान्य तुम्ही शिवाशेठ म्हात्रे यांना द्यायचं. बघा आता काय बोललं आजच्या लढतीविषयी? काय नाही, लढती आमची मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि काय रागरोष नाही. का तर बैल पण आकाशेठ चांगला असे, ते उसटकर दुंदरे यांच्या नावाने पळतो, त्याच्यामुळे त्याचा काय रोल नाही थोडा. बैल त्यांच्या नावाने पळतो, म्हणजे ते सांगतील तिथे नाव गाडी खेळणंच आहे. आज उजवीचं नाव पडलं होतं आणि बऱ्याचशाच बैलांच्या उजवीतीच नाव पडली होती, त्याच्याविषयी काय बोलाल? काय नाही, खेळ आम्ही तीच गाडी खेळण्यासाठी आलो होतो आणि मेन गोष्ट म्हणजे शुभम गौल हा मुंबईमध्ये सुनील पाटीलनीच आणला होता आणि टॉपमध्ये सुनील पाटीलनी त्याला नेला होता. ते पण 26 जानेवारीच्या मैदानामध्ये. बरोबर, आपण बाहेर पण घेतली होती, कुठेतरी कॉकटेल सोबत ती गाडी झाली होती. आता जी आजची एवन जोडी थांबतात लोक बघायला, काय बोलाल? का तर पूर्ण जनतेचं प्रेम आहे आणि आमचं मालकांचं मेन मन साफ आहे, त्याच्यामुळं गाडी 100% गुलालात राहतं. का तर कोणाचं वाईट बघलं तर आपलं वाईटच होणार आहे. काही लोकांचं काय सवय आहे, इकडचं तिकडे करा, याला फोन लाव त्याला फोन लाव, काय काम धंदे नसतात, मी इकडचं तिकडे करून हीच कामं करतात ती. बरोबर. म्हणजे अतिशय छान पडणारी आत्ताच्या गाडीला जी चर्चा आहे जोडीची, मला वाटतं प्रत्येक घरोघरी चर्चा चालू आहे या जोडीची, काय बोलाल? काय नाही, असंच प्रेम करत राहा आमच्या बैलांवर ना, आमच्या सैराटवर भुंगावर असंच प्रेम करत राहा. बरोबर. आज जॉकी विषयी काय बोलाल? जे जॉकी बसवला, जॉकी आमचा फिक्स जॉकी आहे कुणाल ड्रायव्हर, आणि आमचा पंकज पण एकदम घरचा आहे आणि कुणाल पण
जेव्हा जेव्हा आम्हाला ॲटिट्यूडची वाटतं तेव्हा आम्ही कुणाला 100% पोहोचतो आणि कुणाला तो पूर्ण करून देतो आम्हाला. बरोबर. आता सुनील शेठ अजून एक प्रश्न घेईल. त्या दिवशी आपली बाईट झाली होती, मला वाटतं शिवा शेठच्या विशाल बिराडची सैराटला मागणी आली होती. खरं काय आणि खोटं काय म्हणजे ते स्पष्ट तुम्ही बाईटमध्ये बोलावा. आम्हाला तर मुंबईमधनं कोणाची मागणी आली नव्हती. आला होता तो लोणावल्यावरनं फोन आला होता, ते पण आम्हाला मधल्या माणसाने फोन केला होता. आम्हाला मुंबईमधनं, आता मी सैराटचा मालक मी आहे, मला अजूनपर्यंत मुंबईमधनं कोणाचा फोन नव्हता आला. फक्त करारासाठी भरपूर फोन येतात, पण मागणीसाठी मला मुंबईमधनं कोणाचा फोन नव्हता आला. बरोबर. आणि शिवादादाचं ज्या वेळेला नियोजन होता तर त्यांना कोणाची मागणी आली होती का? तुमचं काही बोलणं वगैरे झालं होतं? हा, त्यांना मागणी आली होती. ते लोणावल्याचं नाव सांगत होते मला, त्याच्यामुळे ते लोणावल्यातच असतील ना. त्याच्यामुळे मी मला म्हणजे ते बोललेले का लोणावल्याचा माणूस आहे, तर मी लोणावल्याच सांगणार आहे. मला मुंबईचं सांगितलंच नाही. कारण कुठेतरी ना आता एवढी मोठी खर्चाची मागणी झाल्यानंतर बॅनर पडल्यानंतर लोक म्हणजे विचार करत असतात की नक्की तुम्हाला काय हवं आहे आता. काय नाही, आमचे मी म्हणजे घरी विचारला, बाबांचा भरपूर प्रेम आहे, सर्वांचा, भावाच्या मुलांचा, दादाचा, सर्वांचा प्रेम आहे, त्याच्यामुळे ते बोलत नाही द्यायचं. तर ठीक आहे, नाही आता थोडा मेडिटेशन मिलिंद शेठ या डायलॉगमधून कोणातरी हिनवायचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या मते तो डायलॉग कशासाठी होता? हिनवायचा वगैरे काय प्रयत्नच नाही. आपलाच सपलात बंधू सुरत दातील करतो, तुमचाच भाऊबंद आहे यूट्यूब चॅनलमधला, तर त्यांनीच मला प्रश्न विचारला होता तुझ्यानंतर. त्या टायमाला तो बोलला पण दादा मस्करीचा विषय नाही, कारण की आपण जो बोलतो प्रेक्षक त्याच्यावरती सिरियसपणा होतं, पण हा खेळ आपण एक आनंदाच्या रूपामध्ये बघतो, आनंदाचा खेळ खेळतो. म्हणून मी काय लिंबू वगैरे काय नाही, मी जर लिंबूचा असं काय असता प्रश्न तर माझ्या भोंगाच्या ऐवजी माझा तेजा पण पळाला असता. तेजावरती मी 2-3 गोट्याच्या गाड्या खेळून मोठ्या मोठ्या गाड्या पकडल्या असतात. बैलामध्ये धमाके, सैराटमध्ये धमाके, भोंगामध्ये धमाके, ड्रायव्हरमध्ये धमाके, सुट्टी मेकरामध्ये धमाके. त्याच्यामुळे आणि मालकांचं प्रामाणिक हा प्रयत्न, त्याच्यामुळे हा सगळा यश प्रचंड जनतेचा दोघांवरती आशीर्वाद आहे, त्यांचाच आहे. कुठला लिंबू नाही, संत्री नाही, काय नाही, काहीच नाही. बघा केशव मामा सुट्टी मेकर आणि मी भुंगाच्या संवाद असतात आणि सुट्टी करतात, काय म्हणाल? बघा, केशव नानाला मागेच बोलवतो, जेवढं मिसअंडरस्टँडिंगमुळे बंदी घातली त्याची खंत आम्हाला पण आहे, दादाला पण आहे. पण आम्ही संघटनेला तेव्हा पण विनंती केली होती, आता पण विनंती करतोय, कारण की जुने जाणते आपल्या गाडा मालक पण आहेत, गाड्या चालक पण आहेत आणि जुने जाणते सुट्टी मेकर आहेत. न कोणाकडून 1 रुपया खाता, स्वतःच्या पैशाने प्रत्येक अड्ड्यामध्ये, पनवेल भाग असू दे, रायगड भाग असू दे किंवा ठाणा भाग असू दे, जिथे प्रत्येक ठिकाणी अड्डे तिथे स्वतःच्या पैशाने निस्वार्थीपणा जाणारा माणूस म्हणजे केशवदादा आहे. आमचा दुसरा एक हरेशदादा आहे, सुट्टी मेकर आहे. म्हणजे हे जे सुट्टी मेकर आहेत, थोड्या मिसअंडरस्टँडिंग झाल्या असतील संघटनेला. आम्ही सगळे आता बरेच आम्ही छकरा मालक संघटनेला विनंती करणार आहेत आज या उद्या, कारण की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथे पण भिवंडी मोठा अड्डा आहे, आयोजक स्वतः आहेत, कारण की त्यांच्या पूर्ण ग्रामस्थाचं तिथे आयोजन आहे. केशवनानाला आम्ही आणि संघटनेला आम्ही विनंती करू का थोडी काहीतरी फेरबदल करावा आणि कुठेच केशवनानाला बंदी घातली असेल त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून केशवनानाला खुल्लं, कारण की त्यांच्या हातामधले जे सुटणारे नंदी आहेत ते त्यांच्या हातातच सुटतात. कारण की आज बघा, भोंगा पण सुटताना आज मला पवार जे आपला अविनाश पवार आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या हातामध्ये मला भोंगा द्यायला, ते पण मागे दुसरी वेळ माझी सुट्टी करण्यामध्ये त्यांचं मी अभिनंदन करेन की मी सांगितलं त्यांनी आम्हाला सुट्टी केली आणि सुंदर अशी सुट्टी त्यांनी पण केली. माझी केशव मामा म्हटलं तर टॉपच्या नंदीची त्यांनी सुट्टी केली, प्रश्नच नाही. आणि नक्कीच दादा जे बोलले संघटनेशी चर्चा करून नक्कीच दादा नक्की कंपाईट कराल. दादा काय म्हणाल, A1 जोडी बिनजोडला, पण मला तुम्ही सांगा, वडिलोपार्जित शर्यती होतात पण तुम्ही अनुभवी आहेत, ज्या बिनजोडला जी 2 नंदी एकत्र पळतात 3 फेऱ्यामध्ये तीच नंदी जोडी पळाली तर काय फरक पडतो का पळण्यामध्ये बिनजोडसाठी? काहीच नाही फरक पडत. बघा, 3 फेऱ्याचं मैदानात थोडा बैलाला 3 फेरे पळायला लागतात, आपल्या इकडे 2 फेरे पळायला लागतात. इकडचं वातावरण खूप असं म्हणजे थोडा गरमीचा उष्णतेचा असतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण थोडा खुल्ला असतो, त्याच्यामुळे आपली नंदी तिकडे 3 फेरे काढतात, पण ते जे 2-2, 3-3 दिवसांमध्ये पळतील पण कुठेतरी आपले पण नंदी कमी होतील. त्याच्यामुळे 3 फेऱ्याच्या याच्यामध्ये काय नाही, येणाऱ्या काळामध्ये ही पण जोडी आपण 3 फेऱ्यामध्ये पळवायचा 100% डिसिजन घेणारच आहे. आता मला वाटतं इताडेचा आता स्वीटचा मैदान आहे आणि ही A1 जोडी आहे आणि तुमचं नक्कीच विठ्ठल नानाला त्या मैदानासाठी घेऊन येण्याची आतुरता असेल किंवा चांगलं नियोजन असेल, काय सांगा? 100% बरेचसे ज्याचा अख्खा महाराष्ट्र फॅन आहे आणि मी त्या नंदीला देव बोलतो, त्यांचा ना माझा संपर्क झाला आहे गेले 2 दिवसात. त्या नंदीवाल्यांशी पण मी जरा चर्चा करणार आहे, कारण की मी आता नाव नाही शो करू शकत, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि इताड्यासारखा नामांकित मैदानामध्ये त्याला आणण्याचा मी प्रयत्न करेन. तो पण
चांगल्या रीती आणि भोंगा आणि त्याला पळवण्याचं योग माझं स्वप्न आहे ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल. असं नाही का, नक्की प्रयत्न करेल आणि प्रेक्षकांसाठी हे नंदी पळवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या मैदानाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करेल.